3 ते 4 चमचे इतकं साजूक तूप घालून घेतले। तूप चांगलं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये 1 मोठा पेला इतकी लापसी घालून घेऊया। तुम्ही कोणतेही एक वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी वापरू शकता। आता आपल्याला ही लापसी लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। हिला 5 ते 6 मिनिटं ह्याला लागल्यात, परंतु जर का तुम्हाला बारीक लापसी मिळाली तर तुम्ही ती देखील इथे वापरू शकता किंवा ह्यालाच तुम्ही मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ शकता। आता ही लापसी थोडीशी परतून झाली आहे। ह्यामध्ये मी आता मुठभर इतके शेंगदाणे घालून घेते। इथे मी थोडेसे शेंगदाणे वापरल्यात। तुम्हाला जर का इथे जास्त प्रमाणात शेंगदाणे वापरायचे असतील तरी देखील तुम्ही वापरू शकता। 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊया। हे मिश्रण मी परतून घ्यायला मला साधारणतः 6 ते 7 मिनिटं लागल्यात। लापशी चांगली तुपामध्ये परतून झाली। आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया। 1 पेला लापशीसाठी इथे मी 3 पेले पाणी घेतलेलं आहे। आवश्यकता जर लागली तर आपण ह्यामध्ये पुन्हा पाणी नंतर ॲड करू शकतो, परंतु आपल्याला शिजवण्यापुरता 3 पट पाणी पुरेसं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्या काढून घेऊया। 4 शिट्या झालेल्या आहेत। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण उघडून घेणार आहोत। कुकर थंड झाला आपण उघडून बघूया। इथे तुम्ही बघू शकतात अगदी सुटसुटीत अशी लापशी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित शिजली देखील आहे। आता आपण ह्यामध्ये बाकीचे साहित्य आहे ते घालून घेऊयात। आपण जितकी लापसी घेतली होती तितकंच इथे बारीक चिरलेलं गूळ घेतलंय। तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे गूळ आपण लापसीमध्ये एकजीव करून घेऊयात। मिक्स करून झाले। आता आपण त्यामध्ये जो सुकामेवा घेतला तो घालून घेऊया। इथे मी थोडेसे मनुका, 5 ते 6 काजू बारीक चिरून घेतल्यात, तसेच 3-4 बदाम चिरून घेतल्यात आणि 2 वेलची कुटून घेतल्या होत्या त्या देखील ह्यामध्ये घातल्यात। आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करूयात। अजून 2 चमचे इतकं साजूक तूप ह्यामध्ये मी घालून घेते, ते देखील आपण ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर हे स्किप करायचं असेल तुम्ही स्किप करू शकता। आमच्या घरी गोडाच्या पदार्थांमध्ये थोडंसं जास्त साजूक तुपाचा वापर होतो, त्यामुळे मी इथे साजूक तूप वरून पुन्हा घातले। आता आपण ह्यामध्ये अर्धा पेला इतकं पाणी अजून घालून घेऊयात आणि पुन्हा ह्या मिश्रणाला 1 शिटी काढून घेऊयात। शिटी झालंय। आता आपण कुकर खोलून बघूयात। इथे थोडंसं ओलसर आपल्याला लापशी दिसते, परंतु जशी जशी हे थंड होत जाईल तसं त्यातलं पाण्याचा अंश कमी होतो आणि ह्या स्टेजला इथे मी अर्धा पेला इतकं दूध देखील ह्यामध्ये घालून घेते। इथे मी गॅस बंद केलाय आणि आता आपण हे दूध घालून हे सर्व मिश्रण एकजीव करूया। ह्यामध्ये मी साय देखील वापरली आहे, प्रेस करायला विसरू नका।